अ, जय जिजाऊ. लातूरवरून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे योद्धा, संघर्ष योद्धा म्हणून आपण म्हणतो. त्यांनी आव्हान दिलं होतं की 17 तारखेला अंतरवली सराटीत आंदोलक, संयोजक ह्या सगळ्यांची मीटिंग आहे. आम्ही या ठिकाणी आंदोलक म्हणून, या ठिकाणी आंदोलनकर्ते म्हणून आलेले आहोत. लातूरमध्ये ज्या वेळेला अंतरवली सराटीमध्ये इथं लाठी हल्ला झाला, त्यावेळेला दुसऱ्या दिवसापासून आम्ही लातूरमध्ये आंदोलन चालू केलं. तिथं 6 दिवस आमच्यातला आदित्य देशमुख म्हणून तो 6 दिवस बसला. ICUमध्ये तो ॲडमिट झाला. त्यानंतर 2 दिवस मी कंटिन्यू तिथं बसले आणि मनोज भाऊने आंदोलन माघारी घेतल्यानंतर आम्ही घेतलं. दुसऱ्या टर्मला ज्या वेळेला आंदोलन चालू झालं, त्यावेळेला मनोज भाऊ जरांगे एवढं करतात, तर आम्ही भगिनी म्हणून त्यांच्यासाठी का करू नये, म्हणून आम्ही लातूरमधल्या जिजाऊच्या लेकी 8 महिला गांधी चौक येथील पाण्याच्या टाकीवरती 100 ते 125 फूट उंच टाकीवरती आम्ही चढलो आणि 2 दिवस, एक रात्र, 2 दिवस म्हणजे फुल ऊन आणि पूर्ण रात्रीला थंडी, तिथं बसायला सुद्धा जागा नव्हती. हे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आम्ही बसलेलो होतो. की आपण म्हणतो की जे जिजाईच्या लेकी आहेत, खरोखर त्यांनी या समाजासाठी कशा पद्धतीनं आंदोलन केलं आणि आपण त्याची कल्पना जरी केली तर त्यांचे मानव तेवढे आभार कमीच आहे. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ताई मी तुमचा आभार व्यक्त करतो की समाजासाठी तुम्ही अशी तीव्र भावना दाखवली. तर धन्यवाद.